आज माझ्या सोलो ट्रिपचा लास्ट दिवस होता. मिळते नेक्स्ट टाइम मिळते. हो चलो 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 पवन भाई, हे सवय आहे. या सगळ्या भावांना आणि स्पेशली एकांशला मी थँक्यू बोलेल, कारण की त्यांनी एकदम जवळून मला वाराणसीचे दर्शन घडवले. माझी रेल्वेची बुकिंग 2 दिवसापासून कॅन्सल होत होती, तर फायनली मी बसने जाण्याचा डिसिजन घेतला. वही रास्ता वही ट्रेन कहीं रुका है, बता दिए कि भैया हरमुआ जाएंगे, बस पकवा दिखाएंगे. हाँ बैठिए, आपको बस ध्यान दिया. आणि बस पकडण्यासाठी मला हरुआ या गावात जायचं होतं. तर तिथून ते काही 30 किलोमीटर होतं. तर मी उत्तर प्रदेश ट्रान्सपोर्टची बस पकडून माझ्या स्टॉपवर पोहोचलो. आणि एक म्हणेल की काशीला येणं खूप सोपं आहे, पण तिथून जाणं खूपच अवघड. तर फायनली माझी बस सुद्धा आली. तर बस पकडून हे नवीन स्टेडियम वाराणसीमध्ये खुलतंय ते सुद्धा बघितलं. आणि बस इतकी स्लो चालू होती, त्यातच ती पंक्चर झाली प्रयागराज जवळ. जशी मी ट्रेनची 30 तासाची जर्नी कंप्लीट केली, तशीच बसची सुद्धा 30 तासाची होती. तर मला आता काही अडचण नव्हती आणि भूक जास्त लागल्या नसल्यामुळे मी पोहे खाल्ले. भाई अभी मैं हूँ मध्य प्रदेश में, और रात में यहाँ गाड़ी बहुत देख के चलाना पड़ता है. ये देखो सारे रोड पर अरे रे गंदा सीन हो गया ये. तो मैं कुछ कहना कुछ और चाह रहा हूँ, तुम खबर रहे. माझ्या पुणे टू वाराणसी या ट्रॅव्हल सिरीजला तुम्ही खूप जास्त भरभरून प्रतिसाद दिला, यासाठी तुमचे खरंच खूप आभार. आणि सकाळी बस पोहोचते नागपूरला आणि तिथून समृद्धी हायवे पकडून मी फायनली पोहोचतो माझ्या शहरात छत्रपती संभाजीनगर. तर भावांनो, मी आता घरी जाऊन मस्तपैकी आराम करणार आहे आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट ट्रॅव्हल सिरीज मध्ये. सायनिंग ऑफ, आकाश.